हाय हॅलो नमस्ते, मी शुभांगी. मंत्रास फॉर हॅपी लाईफ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण खूप साऱ्या देवी देवतांची भक्ती करतो, पूजा करतो. खूप सारी मंदिरं आपल्या महाराष्ट्रात आहेत. भक्तीच्या बाबतीत म्हटलं तर आपला महाराष्ट्र अगदी समृद्ध आहे. पण ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पूजलं जाणारं दैवत म्हणजे मारुती, हनुमान. सगळीकडे सर्रास मारुतीची भक्ती केली जाते आणि ही मारुतीची भक्ती करताना प्रामुख्यानं मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा ही दोन स्तोत्र म्हटली जातात. आता मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा बघायला गेलं तर दोन्हीही मारुतीची भक्ती, मारुतीला प्रसन्न करणारी स्तोत्र आहेत. पण ह्यामध्ये नेमका काय फरक आहे? एक्झॅक्टली आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये हाच फरक बघणार आहे की मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा ह्या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे. चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर अशाच प्रकारच्या आध्यात्मिक व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि हो, आजचा व्हिडिओ थोडासा लेंदी होण्याची शक्यता आहे, तर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. मंडळी, आज सुद्धा आपल्याला अनेक जणांना अजूनही हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र ह्या दोन्हीमध्ये गल्लत होताना आपल्याला दिसते. कधी हनुमान चालीसा म्हणा म्हटलं तर मारुती स्तोत्र म्हणतात, तर कधी मारुती स्तोत्र म्हणा म्हटल्यावरती हनुमान चालीसा म्हणतात. का बरं असं होत असेल? आता हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्रमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे भाषेचा आहे. हनुमान चालीसा ही अवधी भाषेमध्ये लिहिली गेली आहे, तर मारुती स्तोत्र हे मराठी भाषेत लिहिले गेले. काही दशकांच्या अवधीच्या फरकातच दोन संतांनी ह्या दोन महान रचना लिहिल्यात की ज्याची भक्ती करून आपण हनुमानांना प्रसन्न करून घेऊ शकतो. आता संत तुलसीदासांनी हनुमान चालीसा लिहिलाय, तर रामदासांनी मारुती स्तोत्र लिहिले. हे तर सगळ्यांना श्रुत आहे. पण ह्या पलीकडं दोन्ही रचनांमध्ये काय फरक आहे आणि काय साम्य आहे ह्यासाठी खूप जाणकारांनी त्याच्यावरती भाष्य, त्यातीलच काही निवडक इतिहास तज्ज्ञ असतील, व्याख्याते असतील, मार्गदर्शक करणारी लोक असतील, त्यांच्या अनुभवावरून हा आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. मारुती स्तोत्र हे 17व्या शतकात लिहिलं गेले. महाराष्ट्रातील आपले प्रसिद्ध संत समर्थ रामदास स्वामींनी ही मारुती स्तोत्राची रचना केलेली आहे. हे स्तोत्र रामदासांनी लिहिले आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांनी मारुतीची बलोपासना केली होती. त्याचबरोबर त्यांनी भक्तीला पण कमी नाही बरं का लेखलेलं. त्यांनी शक्तीची उपासना केली, पण भक्तीला सुद्धा त्यांनी तितकंच महत्त्व दिलंय. कारण रामदासांचं सर्व लेखन हे भक्ती, शक्ती आणि युक्ती ह्या तिन्हींनी युक्त आहे. मात्र त्यांनी जे लिहिलेलं हे मारुती स्तोत्र आहे ना, ते बलोपासनेसाठी म्हणजे शक्तीच्या प्रार्थनेसाठी, शक्ती प्राप्त होण्यासाठी मेनली लिहिलेलं दिसून येते. मारुती म्हणजे हनुमान, त्यामुळं मारुती किंवा हनुमानाच्या गुणांची स्तुती करणारी जी रचना आहे ना, तीच मारुती स्तोत्रामध्ये दिसून येते. त्याची सुरुवात अशी आहे की भीमरूप महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना या पंक्तीनं मारुती स्तोत्राची सुरुवात होते. खरं तर मारुती आणि हनुमानाच्या स्तोत्रांची अनेक रूपं आहेत, मात्र रामदासांनी लिहिलेलं हे स्तोत्र अतिशय विशेष आणि प्रसिद्ध आहे. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, समर्थ रामदासांनी महाराष्ट्रामध्ये 11 ठिकाणी मारुतीची मंदिरं स्थापन केलेत. त्याला 11 मारुती सुद्धा म्हणतात. ही मंदिरं मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातच येतात. त्या काळचा जर आपण अभ्यास केला, त्यावेळेला खूप साऱ्या जागांवरती मुघलांची सत्ता होती. अशा वेळी लोकांना शक्तीची उपासना करण्याची खूप गरज निर्माण झाली होती. ह्याच करता समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाचं स्तोत्र लिहिले. असा सरळ उद्देश आपल्याला ह्या स्तोत्रामागं दिसून. मारुती स्तोत्राची जर आपण रचना बघितली तर आपल्याला सहज लक्षात येतं की ह्यात शक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न संत रामदास स्वामींनी केलाय. पण तरीही महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं मारुती स्तोत्रच पठण केलं जातं. आणि जसं आपण उत्तरेकडे जाऊ ना, तसं हनुमान चालीसा पठण करताना आपल्याला दिसून येते. हे मारुती स्तोत्र वाचताना किंवा म्हणताना हनुमानाची प्रतिमा हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर उभी राहील असं वर्णन रामदासांनी केलेलं आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात मारुती स्तोत्र घराघरात लहान मुलांना शिकवण्याची एक पद्धत आहे. आता बऱ्याचशा आरत्या मराठीमधील, मग ती गणपतीची असो किंवा मारुतीची असो किंवा अजून खूप साऱ्या आरत्या हे रामदास स्वामींनी लिहिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अगदी सोप्या भाषेत मारुती स्तोत्र सगळ्यांना कळावं म्हणून त्यांनी मराठीमध्ये लिहिलेलं आहे. मारुती किती विशाल आहेत, किती भारदस्त आहेत, किती शूर आहेत, रक्षणकर्ते आहेत,
ह्या सगळ्यांची प्रचिती ह्या स्तोत्राच्या प्रत्येक शब्दातून दिसून येते आणि ते असताना आपल्याला भीती कशाची ही जाणीवसुद्धा आपल्याला त्यात प्रामुख्यानं करून दिली आहे. शक्तिशाली असले हनुमान तरीसुद्धा त्यांनी रामाचं दास्यत्व पत्करले आणि ते विनम्र असल्यासही त्यांनी सांगितले. मारुती स्तोत्रमधून आपल्याला हे सगळं बघायला मिळतं आणि हे स्तोत्र मराठीत असल्यामुळे ते अत्यंत सोपं पण आहे, पाठ पण लवकर होतं ॲज कम्पेअर टू संस्कृत भाषा. आणि हे स्तोत्र मराठीत असल्यामुळं संस्कृत श्लोकामध्ये उच्चाराचा आपला खूप प्रॉब्लेम होते. तसा प्रॉब्लेम ह्या मराठी मारुती स्तोत्रामध्ये अजिबात नाही. हे सगळं झालं आपल्या मारुती स्तोत्राबद्दल. आता हनुमान चालीसाबद्दल मी पहिले सांगितल्याप्रमाणे हे हनुमान चालीसा तुलसीदासांनी लिहिलंय आणि हिंदी त्यांची बोलीभाषा हिंदी असल्यामुळे त्यांनी अवधी भाषेत हे हनुमान चालीसा लिहिलेला आहे. त्यांचं जन्मस्थान हे उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात आहे. तुलसीदासांनी सुद्धा आपल्या रामदास स्वामींसारखं संपूर्ण भारतभर भ्रमंती केल्याचं सांगितलं जातं. ते सुद्धा उत्तरेकडील खूप महान संत होते. त्यांनी रामचरितमानस ह्याची पण एक प्रसिद्ध रचना केली आहे आणि त्या ओघातच त्यांनी हनुमानावरतीही लिहिलेलं आहे. जेव्हा तुलसीदासांना अकबरानं अटक केलं होतं ना, तेव्हा तुलसीदास हे भक्ती मार्गातले होते. त्यांनी संपूर्ण देवासमोर शरण कसं जावं ह्याची कला त्यांना अवगत होतं. संपूर्ण देवासमोर शरण जायचं अशातले ते असल्यामुळं त्यांनी अटकेत असताना सुद्धा हे 40 श्लोकांचे एक हनुमानाची प्रशंसा पण वर्णन लिहिलं, त्यालाच आपण हनुमान चालीसा म्हणतो. तुलसीदासांनी जे रामचरितमानस लिहिले ना, ती पूर्णपणे रामकथा आहे आणि रामकथा म्हटल्यानंतर ऑब्वियसली ओघानं हनुमान तर येणारच. पण तुलसीदासांनी लिहिलेले जे हनुमान चालीसा आहे ना, ती केवळ भक्तिभावाकडे जाणारी आहे. हनुमानाच्या प्रती भक्ती कशी करावी ह्याचं वर्णन त्यांनी हनुमान चालीसामध्ये केले. आणि उत्तरेकडे हनुमान चालीसा म्हणण्याचं कारण की उत्तरेकडे हिंदी भाषा बोलली जाते आणि तो प्रदेश हिंदी भाषेच्या पट्ट्यात असल्यामुळं त्यांना मारुती स्तोत्रापेक्षा हनुमान चालीसा जी हिंदीमध्ये असल्यामुळं त्यांना ते म्हणणं जास्त सोयीचं जातं. तुलसीदासांची हे हनुमान चालीसाना भारतातील बऱ्याचशा भाषांमध्ये भाषांतरीसुद्धा केलं गेले बरं का. त्यामुळं ते सगळीकडं बोललंसुद्धा जातं, त्यामुळं ते सगळीकडं वाचलंसुद्धा जातं त्या भाषेप्रमाणे. पण महाराष्ट्रात मात्र हनुमान चालीसाऐवजी मारुती स्तोत्राला जास्त प्राधान्य दिलं जातं. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आपण हनुमान चालीसा म्हणतो, पण त्याच्या कम्पॅरेटिव्हली आपण मारुती स्तोत्राला जास्त प्राधान्य देतो. कुठलीही भीती जर आपल्याला वाटली ना, तर हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रघात आपल्या आजी आजोबांपासून आपल्या भारतीय समाजात दिसून येतो. म्हणून हनुमान चालीसा म्हटल्यानंतर आपल्या मनातली भीती जी कशाबद्दलही असो, भूत पिशाच कशाच्या बाबतीतली भीती असेल तर ती कमी होते असं म्हटलं जातं. ह्या हनुमान चालीसाची सुरुवातीला 2 दोह्यांनी होते आणि नंतर त्याच्यामध्ये 40 श्लोक आहेत. त्याला चौपाई म्हणतात हिंदीमध्ये, आपल्या मराठीमध्ये त्याला श्लोक म्हणतात, म्हणजेच हनुमान चालीसा म्हटलं जातं. मारुती स्तोत्र हे 17व्या शतकात लिहिलंय, तर हनुमान चालीसा हे 16व्या शतकात लिहिलेलं आहे. आता दोन्ही रचनांमधील मूलभूत फरक हाच आहे की तुलसीदासांनी हनुमान चालीसामध्ये भक्तिभावाला प्राधान्य दिले. मेन त्याचा उद्देश भक्तिभाव आहे. तर आपल्या समर्थ रामदासांनी मारुती स्तोत्रामध्ये आपल्याला शक्तीची उपासना हा एकच उद्देश त्याच्यामध्ये दिसून येतो. तर हा एक बेसिक फरक होता की जो मी तुमच्या समोर मांडलाय. मला कमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ बघण्याच्या आधी तुम्हाला हा फरक माहिती होता का? फरक भाषेचा असो किंवा संस्कृतीचा असतो, शेवटी आपण हनुमानाचे भक्त आहेत. मग तुम्ही हनुमान चालीसा म्हणा किंवा मारुती स्तोत्र म्हणा, त्यामुळं आपण जे काय म्हणणार आहे ती भक्ती आपली मारुतीरायाच्या पायावरती मारुतीरायांच्या चरणावरतीच जाणार आहे. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मारुती भक्तांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.